नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत बाजूच्या दऱ्यामध्ये मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ह्या साईडला मी जास्तीत जास्त प्रमाणात फिरायचो, खूप खेळायला यायचो आम्ही. म्हणजे जास्त प्रमाणात आम्ही टीम घेऊन यायचो मित्रांनो. म्हणजे 8-10 मुलांची टीम असायची आमची आणि त्यावेळेस आम्ही इकडे भरपूर फिरायचो. पण तिथून मित्रांनो आज 15 ते 20 वर्षे झालेले आहेत मित्रांनो. एवढे वर्ष झाले आहेत तर आपण ह्या बाजूला जास्त प्रमाणात फिरून पाहिलं नाही. एखाद्या वेळेस आलो असेल तर आलो असेल, पण जास्त प्रमाणात मी इकडे आलो नाही. तर आज मित्रांनो आलो आहे आणि हे ठिकाण म्हणजे एकदम अवजड ठिकाण आहे आणि घाबरवण्यासारखं ठिकाण आहे. कारण ह्या ठिकाणाला एकदम बिबट्याचे प्रमाण आहे ना, ते जास्त आहे मित्रांनो. पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला भीती नसायची. आता भीती खूप असते, त्याच्यामुळं आता फिरायचं प्रमाण कमी केलं आहे. आणि इकडे आज आलो आहे आणि एकटा आलो आहे. पहिले आमची टीम असायची त्याच्यामुळं आपण घाबरत नव्हतो. पण आता एकटा आलो आहे आणि बिबट्याचं प्रमाण इकडे जास्त आहे. जास्त म्हणजे डर वाटतो, भीती वाटते, खूप भीती वाटते. कारण 1-2 माणसाला इकडे येण्यासाठी खूप भीती वाटते. म्हणजे त्याच्यामुळे इकडं कोणी सहजा येत पण नाही. तर तुम्हाला मी आता दाखवतो इथून जेवढं नेचर तुम्हाला दाखवता येईल तेवढं नेचर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि परत एक म्हणजे हे रानमेव्याचं ठिकाण आहे. ह्या साईडला भरपूर प्रमाणात फळं जी आहेत, आंबे आणि जांभळं हे जास्त प्रमाणात येतात आणि तोरणं पण येतात. पण आता तोरणाचं प्रमाण कमी झालेलं आहे, म्हणजे उलगलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी आता तर ते पण उलगण्याच्याच बेतावर आले आहेत मित्रांनो. इकडे भरपूर पिकेल आंबे लोकांनी खाऊन टाकलेले आहेत, पण ते आता आंबे तर वरती पण दिसत नाही. पण एक म्हणजे जांभळं भरपूर दिसतील. आता सध्या जांभळाचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळं जांभळं जे आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत. तर तुम्हाला मी आता दाखवतो, चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता तुम्हाला मी आधी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो, इथला व्ह्यू दाखवतो, त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम करतो. म्हणजे रानमेव्याचा जे आपल्याला जांभळं वगैरे दिसतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, हे आपल्याला समोरचं नेचर आहे आणि इथं खूप मोठं आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्येच मी इथं बसून ब्लॉग शूट करतो मित्रांनो. आणि आता तुम्हाला मी इकडे दाखवतो. तर हे पहा, ह्या बाजूला जर आपण गेलो तर भरपूर म्हणजे भरपूर असं जांभळं आणि आंब्यांचं प्रमाण आहे. पण त्या साईडला आपण जाणार नाहीत, कारण खूप भीती वाटते मित्रांनो. तिकडे कोणी सहजासहज जात नाही, कारण तिकडे बिबट्याचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या साईडला हे पहा, थोडं जंगल आहे आणि जंगल कमी वाटतंय, पण मोठमोठाले तिकडे घाळीमध्ये दगडं आहेत. तिकडे दगडं आहेत भरपूर मोठमोठाले आणि त्याच्यामध्ये गुहा आहेत, त्याच्यामुळं तिकडं कोणी जात नाही. आणि हे पहा, ह्या साईडला अशा प्रकारचे नेचर आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो परत. हे पहा, तिथे एक जांभळीचं झाड आहे आणि इकडे लहान लहान जांभळीचे झाड आहेत आणि तिकडे पण जांभळीचे झाडं आहेत. आणि इकडे पाहिले तर ह्या ओहळालाच तिकडे लांबपर्यंत जांभळीचे भरपूर झाडं आहेत मित्रांनो. पण तिकडे आपण आता जाणार नाहीत. थोडंफार इथं आपण जाऊ शकतो, पण जास्त लांब जाऊ शकणार नाही. तर इथं आपण जाऊ, तुम्हाला मी इथलं नेचर दाखवतो थोडं. तर हे पहा, ह्या पण जांभळीला भरपूर असे जांभळं लागलेले आहेत मित्रांनो. हे पहा, मोठमोठाले जांभळं आहेत आणि एकदम मस्त काळे भंगार तुम्हाला दिसत असतील. हे पहा, एकदम खाण्यासाठी एकदम मन रमून जातं. तर इथंच आपण आता बोहणी करूया खाली. हे पहा कसे घोस आहेत, एकदम मोठाले जांभळं आहेत मित्रांनो. आणि ह्या साईडला ते पहा, तिकडे पण एकदम खालीच. आणि हे बाकीचं इकडे पाहिलं तर इकडे पण आणि इकडे पण भरपूर जांभळं आहेत मित्रांनो. हे पहा, तर आता आपण बोहणी करूया, थोडं खाऊन पाहूया मित्रांनो. हे पहा, एकदम मस्त असे जांभळं. आणि जांभळं खाण्याची जी मजा असते ती एकदम वेगळीच असते मित्रांनो. हे पहा, एकदम मस्त आणि गोड पण खूप लागतात. एकदम मस्त असे जांभळं आहेत. काही काही जांभळांना म्हणजे गाभा नसतो जास्त, पण ह्या जांभळाला एकदम गाभा जो असतो ना तो भरपूर असतो. त्याच्यामुळे हे पहा, भरपूर लोक येतात, पण
टीम बनवून मगच येतात, नाहीतर एकटे दुकटे येत नाही मित्रांनो इकडे. आणि ना हो जो दरा आहे तर ह्या दऱ्याला बाजूचा दरा म्हणतात. तिकडे पण एक दरा आहे, तर तिकडे त्या दऱ्याला सवतकडा म्हणून ओळखतात आणि ह्या दऱ्याला बाजूचा दरा म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आणि लय भयानक दरा आहे हा. तर जाऊया तिकडे, थोडं तिकडचं पण नेचर तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर आपण इथूनच घरी जाऊया. तर मित्रांनो आता आपण ह्या बाजूनी तिकडूनच्या बाजूनी जाणार आहोत ओलांडून. तर हे पहा, इकडे पाहिले ना तुम्ही आंबे बिंबे खाऊन टाकलेले आहेत. हे पहा, त्याचा सीझन पण आता संपत आलेला आहे आणि जांभळांचा सीझन जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर हे पहा, हे ओहळ इकडे खालीपर्यंत खूप लांब जात आहे आणि तिकडे पण भरपूर जांभळीचं झाडं आहेत. इकडे आले तर मित्रांनो आमच्या भागामध्ये जांभळं खाण्याची मजा वेगळीच असते आणि भरपूर जांभळं, ज्याला जेवढे लागतील तेवढे जांभळं इथं लोक खातात. तर मित्रांनो आता आपण ओहळाच्या ह्या बाजूला आलो, मावळत्या बाजूला. तर पाहूया आता ह्या ठिकाणी, तुम्हाला इकडचं पण नेचर दाखवतो, कारण तिकडचं भरपूर तुम्हाला दाखवून झालं आणि इकडचं आता आपण दाखवूया. तर आता मित्रांनो इकडे मोकळं थोडं झालं, पण पहिले भरपूर इकडं जंगल होतं आमच्याकडं. आणि हे पहा, एकदम किती जांभळं खाली पडलेले आहेत. तर तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो, चांगलं दिसेल तुम्हाला पण. एकदम भरपूर असे जांभळं खाली पण पडलेले आहेत आणि भरपूर पाखरं जे आहेत ते पण खातात. आणि हे पहा जांभळीचं झाड आहे हे, आणि हे पहा जांभळं कसे लागलेले आहेत. इकडे पाहिले तर इकडे पण भरपूर, आणि इकडे पण लय जबरदस्त मित्रांनो. हे पहा, आणि हे तर खालीच, इथे तर आपला हात पण पुरेल. हे पहा, हात पुरेल एवढे जांभळं ह्याच ठिकाणी आहेत. आणि वरती पाहिले तर हे पहा मित्रांनो, एवढले मोठाले घोस आहेत आणि भरपूर लागतात. आणि हे तर काहीच नाही मित्रांनो, भरपूर असे रोज किती माणसं येतात आणि किती खातात. आणि हे पहा, असे पण नाश करून टाकतात, फांद्या बिंद्या मोडून टाकतात. खावाले नाहीत आहे तरी चालेल, पण असे भरपूर नाश पण करतात मित्रांनो. आणि हे पहा इकडं एकदम भरपूर भर आलेला आहे. कोणी किती येऊन खातं तरी जसेच्या तसेच जांभळं दिसतात. अजून हे तर 8-10 दिवस तर भरपूरच जांभळे येतील, म्हणजे भरपूरच असेच राहतील अजून 8-10 दिवस. आणि हे पहा कसं नेचर आहे. तर मित्रांनो आता इथं पण आपण खाऊ. आणि तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक जांभूळ जे आहे ना ती वेगवेगळी झाड आहे आणि वेगवेगळं जांभळीचं वेगवेगळी टेस्ट आहे मित्रांनो, एकसारखी टेस्ट नाही. प्रत्येक जांभळीची वेगळी टेस्ट आहे आणि खाणाऱ्याला पण खूप मजा येते, एकदम मन त्याचं हरवून जातं. ज्या प्रकारचे जांभळं, ज्या चवीचे, ज्याला जे लागलं ना ते जांभळं असतात इथं. हे पहा, तर आमच्या गावामध्ये एकमेव हे ठिकाण आहे बाजूचा दरा, एकदम रानमेव्यासाठी एकदम प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.